शिवाजी गायकवाड नायकचा हिरो आवडला का? डेफिनेटली आवडतं. नायकमध्ये जो शिवाजीराव गायकवाड आहे, जो एक दिवसाचा सीएम होतो, असे अमर्याद अधिकार जर का तुकाराम मुंडे या व्यक्तीला मिळाले तर काय करेल तुकाराम मुंडे? ज्यावेळेस तुमचं लग्न ठरलं किंवा लग्न झालं त्यावेळेस माहिती होतं का की तुकाराम मुंडे असा कडक शिस्तीचा माणूस आहे? ती एक वेगळीच गोष्ट आहे. काही जण तुम्हाला वादग्रस्त अधिकारी म्हणतात, काही जण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणतात. तुम्हाला स्वतःला काय म्हणून गेला आवडेल? आजीराव सिंगम वाटत नसलं तरी तुकाराम मुंडे आहे आणि त्याचं अस्तित्व आहे हे कायम जाणवत असतं. डेफिनेटली. सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्या माध्यमातून तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्हीच का? म्हणजे आतापर्यंत का नाही कोणी केलं? ड्रग माफियांनी तुम्हाला या जागेवरून हटवण्यासाठी 250 कोटी गोळा केले. फक्त 250 कोटी? काही जण तर बदली झाली तुकाराम मुंडेची की पेढे वाटतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं तिथले अधिकारी कर्मचारी पेढे वाटतात. पण त्याच वेळेस जनता तुमची बदली रद्द व्हावी म्हणून रस्त्यावर उतरते, दुधाचा अभिषेक करते. एकाच वेळेस कॉन्ट्रोवर्शियल. म्हणजे 12 गावचं पाणी पाजून निघालेली व्यक्ती म्हणायला हरकत नाही. दिवस तुमच्यामुळे इतरांचे खराब होतात. तुमची रात्र चांगली जाते का? शांत झोप नाही, लागते का? मी कुणाचीही रात्र किंवा दिवस खराब करत नाही. या सगळ्या विषयात तुम्ही नागरिकांवरच्या परिणामांचा विचार करतात. या सगळ्या विषयामध्ये मुलाला मित्र जमले नाही हा विचार करतात. पण या विषयामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साथ द्यायला असते, तुमची अर्धांगिनी. तिचा विचार करतात की नाही? FDA आयुक्त म्हणून काम करताना कधी स्वतःला सिंगम किंवा बाजीराव सिंगम असल्यासारखं वाटतं का? तर सिनेमातले सरकारी अधिकारी आणि रिअल लाईफमधले तुम्ही, काय फरक आहे? ते लोकांनी जज करायचं. रस्त्यावर एखाद्या टपरीवर चहा प्यायले? कॉलेजमध्ये पेलेलं आहे. कधी बायकोबरोबर रस्त्यावर जाऊन कधी पाणीपुरी खाल्ली आहे? नाही, स्टॉलवर नाही. पुढची तयारी म्हणून राजकारणात तुमच्यासारखे मुंडे साहेब असले पाहिजेत. एवढ्या जर मला कोणी बोललं जरी असेल हां. तर ते आता काही रिव्हील करण्याचं काही कारण नाही. पण असा कधी कोणी प्रयत्न केला का? ऑफर दिली का? म्हणजे नो कमेंट्स.